इथे सर्व सामाजिक राजकीय आणि बिझनेस कम्युनिटीचे लोक आहेत आणि त्यांनी ज्या दृष्टीने दादाला पाहिलं ते सांगितलेलं आहे. मी या तालुक्यातल्या एक व्यक्तिमत्व असलेल्या दिलीप वळसे पाटलांची पत्नी म्हणून तुमच्याशी बोलत आहे. आणि माझा तो 2093-94 पासून दादाशी पहिल्यांदा संबंध झाले, म्हणजे ओळख झाली. तिथपासून मी थोडक्यात तुम्हाला सांगते. सुप्रियाताईचं रिसेप्शन होतं मुंबईला. आम्ही सगळे रिसेप्शनला गेलो होतो. बहुतेक दादा पण असतील. प्रचंड गर्दी होती. मी एकटी एका बाजूला उभी होती. एक उंच पुरा डार्क ग्रे कलरचा पुरा सूट घातलेला माणूस माझ्याकडे आला, एकदम जेंटलमन. आणि माझी आपली ओळख सांगितली की मी अजित अनंत पवार आणि मोठ्या साहेबांचा पुतण्या म्हणून. आणि मला पण त्यांनी म्हटलं तुम्ही वळसे पाटलांच्या मिसेस ना, त्यांच्यासोबत मी तुम्हाला आत्ताच बघितलं. त्याच्यानंतर कधी योग आला नाही. मग हे आमदार झालेच होते तोपर्यंत. आणि सगळे डबे, तेव्हाचं वातावरण फार वेगळं होतं. डबे जायचे, फरमाईशी यायच्या. आणि मला माझ्या साहेबांनी सांगितलं, मिस्टर मी एकच पहिलेपासून सांगते की एक गोष्ट नेहमी या घरात आल्या लक्षात ठेवा की घर किती स्वच्छ किंवा घरात वस्तू किती आहे त्याच्यापेक्षा घरात येणारा माणूस हा नेहमी महत्त्वाचा असला पाहिजे. आणि त्याचं खाणं पिणं हे पहिले झालं पाहिजे, एवढीच पत्नी म्हणून अपेक्षा आहे. योगायोगाने मला शौक पण होता आणि मी अशा भागातून आली होती जिथे मध्य प्रदेशमध्ये अर्धे नातलग आहे, अर्धे महाराष्ट्रात आहे, विदर्भात आहे. त्यामुळे तिकडला स्वयंपाक आणि हा असा वेगळा स्वयंपाक होता. मग नंतर 90मध्ये हे 99मध्ये हे मंत्री झाले. दादाला एक वेळ जेवायला बोलावलं. म्हणजे तशा बहुतेक पार्टीच्या मिटिंग आमच्याचकडे व्हायच्या. बहुतेक पार्टीच्या मिटिंग सगळे जेवायच्या आमच्याकडे व्हायच्या. तर तेव्हा नेमका आमचा स्वयंपाकीने आला, खूप जो कोकणी होता. तर मला हे म्हणजे दादा येणार, बिर्याणी करावं लागेल. म्हणजे मटणाला मी कुठं हात लावला असं. मी ते चिकन मटण पाहत पण नाही. ते म्हणजे मी पहिलेच सांगितलं होतं तुला बिर्याणी करावं लागेल. त्याच दिवशी मला अमेरिकेलाही जायचं होतं. म्हणजे आपल्याला पैसे कमी भेटतील, करून टाका बिर्याणी. मग मी आपलं ते संजीव कपूरचं खाना त्याच्यावर पुस्तक घेतलं. वाचत एक माणूस बाजूला बसवला आणि ते बिर्याणीची प्रिपरेशन केली. बिर्याणी बनली. सगळे लोक आले जेवायला. आता अजित पवारांना इतके लोक घाबरते हे मला माहीत नव्हतं किंवा मी त्याच्यावर कधी लक्ष नाही दिलं. जेवायला बसली, शेवटी बिर्याणी केली. म्हणजे हे काय, कोणी बनवली बिर्याणी? जोरदार आवाज आला. मी बनवते. तुम्ही बनवली? अशी असते बिर्याणी? म्हटलं हो अशीच असते. म्हणजे अजिबात नाही, त्याच्यात केसर नसते, त्याच्यात असं नसते, तसं नसते. म्हणजे तुम्ही एवढी चांगली खाल्लीच नसेल. क्षमा म्हटलं. संजीव कपूरचं पुस्तक घेतलं, वाचून दाखवली रेसिपी. अशी बघतात माझ्याकडे, त्यांचे डोळे मोठे मोठे होत आहेत. मी आपलं वाचत बसली बिर्याणीची रेसिपी. सुप्रियाताई सुळे मागून आली. मला म्हणते वहिनी चुप बसा, वहिनी चुप बसा. सूर्यकांता पाटील आली. अहो ताई चुप, अहो ताई चुप. पण दादा काही बोलली नाही. मग त्याच्यानंतर बरेच जण यायचे ते घरी. एक वेळ आले, लाडूची प्लेट मी त्यांना दिली. म्हणजे लाडू कोणी केले? त्याचं मी केलं. मग हा लाडू असा काय दिसतो? म्हणजे हा कोणी बनला, हा कोणी बनला? म्हणजे मी एकटी ते 100 लाडू बांधणार नाही, जे मग ते बोटावर असते का, अशी माझी ओळख करायची. आणि नंतर डब्बा गेला. साहेबाची वाट मी पाहायला जायची मंत्रालयात आत्तापर्यंत. दिलीप वळसे पाटलांचा डब्बा आला का, आणा तुम्ही इकडे, काय आलं डब्यात? आणि मग हे रात्री आल्यावर सांगायचे उद्या दही भात पाठवायचं बरं का, असं करायचं का? असं करता करता अशी बरीच वर्ष चालली होती. 2014चे इलेक्शन लागले आणि दादाने माझ्या भावाचं तिकीट कापलं. मला खूप लागलं. मला आजही लागत होतं. कसं आहे, माझ्या मिस्टरांबद्दल मी एक सांगते. ते किती आजारी आहे, ते किती बरे आहे, ते किती सुखी आहे, ते किती स्ट्रगल करत आहे. मला एक गोष्ट आजही माझ्या विश्वासावर मी विश्वास देते. तिनेच पक्षासारखा माझ्या नवरा आहे. राखीतून कसं उठावं, उभं राहावं हे माझ्या नवऱ्याला चांगलं माहीत आहे.
त्यामुळे मी आंबेगाव तालुक्यातल्या इतरांचं काय मत आहे आणि काय भावना आहे याला फार महत्त्व देतो, कारण मी माझ्या विश्वासाला करतो. पण भाऊच हा फार हळवा कोपरा असतो. तरी माझं आपलं सुरू 2021 भाऊ गेला कोरोनामध्ये. त्याने तिकडे 300 एकरचं उद्यान बांधलं, खूप सुंदर असं पर्यटन स्थळ बांधलं, जे पहिलं महाराष्ट्राचं पर्यटन आहे. आणि मग त्याच्यानंतर सोलापूरचे आमदार कुठले कुठले लोक यायचे, मंत्री यायचे, आपले सुनील मुनगंटीवार यायचे, ते बघायचे आणि मग त्यांनी ते सुरू केले. आता भाऊ अचानक गेला आणि तेव्हा लाडकी बहीण आपली सुरू व्हायची होती, तर दादा घरी जेवायला आले होते. मी म्हटलं दादा जरा माझं तुमच्याकडे एक काम आहे. म्हणजे काय नाही सांगा, कारण मी कधीच कोणाला काम नाही सांगितलं, कधी कोणा मंत्र्याला फोन नाही केलं. हालाकी आमची शेजारी बाळासाहेब थोरात होते, ते आम्हाला नेहमी आवाज राहिले. जयंत पाटील होते, पण वैयक्तिक संबंध ठेवले. मी तिचं काम किंवा हे आपलं चालाकीचे काम मी कधी केले नाही. मला पहिल्यांदा आणि यांनाही माहीत नव्हतं मी काही काम सांगणार आहे म्हणून. हे पूर्वा बघत बसले. मी म्हटलं माझा भाऊ गेला, मला तर माहीतच आहे, त्याचे हे दोघं काम आहे, आम्हाला निधी पाहिजे आणि निधी कोण देणार. एकदा भाऊ गेला, एकदा राजकारणातून माणूस संपला, मग काही नसते, कोण द्यायचं. दादाने त्या 2 कामावर निर्देश काय केले आणि पीएला सांगितलं लगेच हे काम झालं पाहिजे. 6 महिन्याच्या आत माझं काम झाले. आज ते उद्यान इतकं सुंदर, एकाला 11 कोटी, एकाला 5 कोटी दादांनी दिली. मला म्हटलं दादाच्या नेहमी मी आवडी जपते, ते कधी आले तुम्हाला सांगायचे. वेळेबाई साक्षी झाल्या, ताई मला 3 ग्लास हे करून द्या, पण करून द्या. ताई मला इथे आल्या घरी तुम्हाला आवर्जून सांगायचे. एक वेळ लाडू 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नागपूरला ॲडमिशन होतं आणि लाडू पाठवले गेले. मी इकडे होते गावाकडे आणि डबे करणारे कोणी होते घरी. तर त्यांनी ओंकारला विचारलं, अरे लाडू कुठे आहे? म्हणजे लाडू नाही आले. पण तू इथं कशाला आलं, स्वयंपाकाला आला का? लाडू नाही तुला असं नाही. मला मी नाही करत, ताई करते. म्हणजे अजूनही ताईच करते. बरं काही असो, मला रात्रीतून लाडू पाहिजे. तिथून 300 किलोमीटरवर माहेर आहे. तिथे माझ्या वहिनी यशूच्या आईने लाडू बनवले, रात्री लक्झरीने पाठवले. सकाळी ड्रायव्हर गेला, लाडू आणले आणि दादाकडे पोचवले. तर नकळत एक नातं झालेलं त्यांनी मागा आणि मी ते करा. म्हणजे मला यांच्या जेवणाची चिंता नव्हती, पण दादा आज काय खाणार हे मी गृहीत धरून डबे पाठवायचे. उपासाचा असो, ते रताळ्याची खीर असो, असे बरेच पदार्थ त्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण आणायचे. पण 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा पंचायतचं इलेक्शन होतं तेव्हा ते घरी आले आणि तुला विचारलं तुला काय घेणार. सकाळी आले, मी कॉफी घेणार. तुला मम्मी कॉफी तूच बनव, तुझ्या हातची फेटून बनव. माझ्याकडे काही मशीन नव्हतं, ते मी फेटून कॉफी दिली आणि दादाला पहिल्यांदा आयुष्यात म्हटलं दादा खूप खूप धन्यवाद, माझ्या भावाचं तुम्ही काम केले, तुम्ही होते म्हणून एवढं काम झालं. तिथे इतक्या प्रेमाने माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणजे काही सांगा माझ्या दादीला मला काही बोलायचं आहे तुमच्याशी. मी मला म्हटलं कुछ सीखे मुझे भी है, कुछ दिले मुझे भी है और कुछ नाराजी अभी भी है असं मला पण तुम्ही. आणि ते म्हणते माझ्याकडनं कागद चुकलं, तुमच्या भावाबद्दल चूक सुधारण्याचा प्रयत्न केला पण नंतर यश आलं नाही, त्यामुळे हे काम केलं. हे काय तुम्हाला उपकार नाही केले, मी माझ्या समाजासाठी केलं. मी पहिल्यांदा दादासोबत इतकी शांतपणे बसली, बोलली आणि ती माझी शेवटची भेट. इतके वर्ष मी मला बापाचं दुःख इतलं होतं. आज भाऊ गेला असं मग सकाळी शिवाजी दादा आले, ते लोक सगळे गेले, मी नाही गेले. इतके वर्ष राजकारण माणसाची बायको म्हणून मी राहिली, पण आयुष्यात माझ्या राजकारण मी येऊ नाही दिलं. शिवाजी दादा गेले, अजूनपर्यंत आमचं हे बुंदी बनलेली. दादा यायचे, मी म्हणायचे दादा थांबा ना, मी तुम्हाला बुंदी बनवून खाऊ घालते. मला फार शोक बनवायचा, अर्ध्या रात्री कोणी म्हटलं तर मी खाऊ घालते. पण तेच तुम्ही राजकारणाच्या गोष्टी कराल तर त्याला मी कधीच तयार होत नाही. कारण माझा जन्म झाला तर माझी आई आमदार केली होती आणि 80च्या मतांनी पडली होती. राजकारण तुम्हाला नवीन आहे, मी खूप आधीपासून पाहते.
याच्यात जर कोणी मर्यादा सोडून वागलं, साहेब नाही बोलत, मला कोणी उर्मट म्हणून उद्धट म्हणून हॉटेलवर, मी नवऱ्यासाठी तर उभी राहते, ढाल म्हणून उभी राहते. आणि प्रत्येक बाईने असायला पाहिजे, भले तो नवरा सक्सेसफुल असो आणि सक्सेसफुल असो, नवऱ्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आणि नेहमी राहील हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. एका स्त्रीला सन्मानाशिवाय काही पाहिजे नाही, आणि जर ज्या ठिकाणी स्त्रीला सन्मान नाही त्या पुरुषाला पुरुष म्हणण्यात पण अर्थ नाही. दादांनी जे मला शेवटचं इतकं प्रेमवरून बसवलं, बोलले, त्या दिवशी माझं मन इतकं साफ झालं. पण नंतर लोकांनी आला, आज होता पण माझी जायची तयारी नाही. एवढंच मी बोले आणि थांबले.